नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं व्हीजे ग्राफिक्स डिझाईन या यूट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत साखरपुडा समारंभानिमित्त पत्रिका कशी बनवायची, पोस्टर डिझाईन कशी करायची, ते पण एकदम सोप्या पद्धतीने. तर मित्रांनो, आपलं जे सॉफ्टवेअर आहे फोटोशॉप ते आपण या ठिकाणी ओपन करून घेतलेलं आहे. आपल्याला 17 बाय 13 या साईज मध्ये आपल्याला डिझाईन करायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आपण इमेज मध्ये जाऊन इमेज साईज वरती क्लिक केल्यानंतर ना आपण जी डिझाईन बनवतो ती साईज आपल्याला या ठिकाणी दिसते. तर त्याची विड्थ आपण 17 घेतलेली आहे आणि हाईट 13 आणि रिझोल्यूशन 100 ठेवलेलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण साईज घेतलेली आहे 17 बाय 13 या साईज मध्ये आपण आता साखरपुडा समारंभाची पत्रिका बनवणार आहोत, डिझाईन बनवणार आहोत आणि ते पण आपण इंग्लिशमध्ये बनवणार आहोत. तुम्ही यामध्ये टेक्स्ट वगैरे चेंज करून मराठीमध्ये टेक्स्ट टाकू शकता. पूर्ण लेअर ओपन असणार आहे त्या पीएचडी फाईलच्या आणि तुम्हाला याची फ्री पीएचडी फाईल मिळणार आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे आणि तेथून तुम्ही डाउनलोड करून हवी तशी एडिट करू शकता. ओपन लेअर आपली पीएचडी फाईल असते मित्रांनो. तर आपण बघूया कशी बनवली आहे, कशा पद्धतीने बनवली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला लेअर ओपन करून दाखवतो. साईज आपली आहे 17 बाय 13. तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम बॅकग्राऊंड एक घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो, अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड ऍड केलेला आहे. राधाकृष्णाचा फोटो आणि ते बॅकग्राऊंड आपण ऍड केलेला आहे मित्रांनो. आणि बॅकग्राऊंड ऍड झाल्याच्या नंतर आपण काय केलेलं आहे, याच्यावरती आपण एक शेप घेतलेला आहे मित्रांनो. तर मी लेअर ओपन करून दावतो तुम्हाला या ठिकाणी. अशा प्रकारे आपण शेप ऍड केलेला आहे. शेप ऍड करून त्याला स्ट्रोक वगैरे दिलेला आहे मित्रांनो. आणि त्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून आपण त्याच्यामध्ये क्रिएट क्लिपिंग मार्क्सचा यूज करून आपण त्यामध्ये बॅकग्राऊंड ऍड केलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बॅकग्राऊंड आपण त्यामध्ये ऍड केलेला आहे मित्रांनो. तर बघू शकता बॅकग्राऊंड हा झाला आपला बॅकग्राऊंडचा पार्ट आणि त्याच्यावरती आपण शेप घेतलेला आहे. आता आपला जो मेन मुद्दा आहे, जो टेक्स्ट आहे, टेक्स्टचा मेन पार्ट आहे, त्याला आपण सुरुवात करूया मित्रांनो. तर सर्वप्रथम आपण वरती काय केलेलं आहे, एंगेजमेंट सेरेमनी हा टेक्स्ट आपण ऍड केलेला आहे. तुम्ही बघू शकता एंगेजमेंट सेरेमनी हा आपण टेक्स्ट ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर ना आपण नवरदेवाचं नाव ऍड केलेलं आहे आणि नंतर ना नवरीचं नाव. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, आपण अशा बोल्ड, थोडासा बोल्ड टाइप मध्ये आपण नवरीचं आणि नवरदेवाचं नाव ऍड केलेलं आहे आणि वरती एंगेजमेंट नाव ऍड केलेलं आहे मित्रांनो. एवढं झाल्याच्या नंतर ना आपण लग्नाचा ते साखरपुड्याचा टाइम वगैरे काय आहे तो आपण ऍड केलेला आहे. डेट आणि टाइम या ठिकाणी आपण पॉपिन्स फॉन्ट वापरले आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. टाइम टाकल्याच्या नंतर ना त्याच्या खाली आपण एक लाईन टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता. हे आपण हा जो शेप आहे याच्यासाठी ऍड केलेला आहे आपण वेन्यू टाकण्यासाठी. तर मी या ठिकाणी तुम्हाला लेअर ओपन करून दावतो मित्रांनो. बघू शकता वेन्यू टाकलेला आहे. तर वेन्यू काय आहे त्याची पण लेअर आपण या ठिकाणी ओपन करून घेऊया. बघू शकता मित्रांनो. नंतर आपण इन्व्हिटेशन आहे म्हणून रिंगचे वगैरे या ठिकाणी इमेज जेपीजे इमेज आपण ऍड केलेले आहे. ते या बाजूला एक आणि या बाजूला एक, याचीच मित्रांनो कॉपी करून आपण ड्रॅग करून अल्टने ड्रॅग करून या ठिकाणी घेतलेले आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्याची पण आपल्याला कॉपी घ्यायची आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, अल्ट दाबून त्याला ड्रॅग करायचं. ड्रॅग केलं की त्याची कॉपी निघून जाते मित्रांनो. ही पद्धत तुम्ही लक्षात ठेवा. मी त्याला डिलीट करतो मित्रांनो. तुम्हाला आणखीन एकदा सांगतो, कोणत्या पण गोष्टीची आपल्याला जर कॉपी करायची असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचं, अल्ट बटन दाबून धरायचं आणि ड्रॅग करायचं त्याला. तर बघू शकता अशा प्रकारे कॉपी वगैरे घेऊ शकतो आपण. रिंग वगैरे ऍड झालेले आहे मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता आपण ऍड केलेले आहे लेबल स्टाईल. त्याच्यानंतर टेक्स्ट आहे आपला आणखीन एक, इन्व्हिटेशन फ्रॉम पॉवर फॅमिली. तर तो आपण तुम्ही बघू शकता टेको फॉन्ट वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण एक पीएनजी ऍड केलेले आहे सेव्ह द डेट या नंबरची.
या नावाची. तर बघू शकता तुम्ही सेव्ह द डेट अशा प्रकारे केलेली आहे. आणि नंतर ना हा फोटो हा शेपच्या पाठीमागे जात आहे, तर त्याची कॉपी घेऊन आपण त्याला वरती ऍड करूया. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपण डिझाईन केलेले आहे. ते पण खूप सोप्या पद्धतीने केलेले आहे मित्रांनो. तुम्ही अशा प्रकारे करू शकता एकदम सोप्या पद्धतीने. साईज याची 17 बाय 13 इंच आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळेत आपण हे डिझाईन केलेलं आहे मित्रांनो. आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची फ्री पीएचडी फाईल भेटणार आहेत मित्रांनो. आणि ह्याच्या ऑल लेअर ओपन असणार आहेत मित्रांनो. तर तुम्ही यामध्ये जो इंग्लिशमध्ये टेक्स्ट आहे तो मराठीमध्ये कन्वर्ट करू शकता. शेप वगैरे दिलेले आहेत त्याची डुप्लिकेट मारून साखरपुडा टाकू शकता, हळदी समारंभ वगैरे अशा प्रकारे तुम्ही यामध्ये भरपूर चेंजेस करू शकता मित्रांनो. बॅकग्राऊंड वगैरे एकदम प्रीमियम आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल की कमी टाइममध्ये क्रिएटिव्ह डिझाईन मस्त कशी बनवायची आणि तुम्हाला याची फ्री पीएचडी फाईल भेटून जाईल. तर मित्रांनो, डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.